सर, ह्या डम्पिंग ग्राउंड विषयी तुम्ही काय, तुमची भावना काय? बघा, ऑलरेडी वसईतल्या भूमाफियांनी 35 वर्षामध्ये वसई विरार पूर्ण तालुक्याचं डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे. आम्ही सातत्याने त्याला विरोध करत होतो. विरोध करता करता त्यांची सत्ता पण संपली. परंतु आता छोटे छोटे विषय एवढे गंभीर स्वरूप प्राप्त करतायत. म्हणजे आपणच सांगितलं, आचोळ्यामध्ये जिथे डम्पिंग ग्राउंडचं आणि जिथे STPचं म्हणजे सांडपाणी व्यवस्थापनाचं जे आरक्षण होतं, त्या आरक्षणासंदर्भात तिथे झालेल्या अनधिकृत बिल्डिंगच्या बाबतीत भूमाफियांच्या माध्यमातून नाही तर कोणाच्या तरी माध्यमातून सुप्रीम कोर्टापर्यंत लोक गेले. महानगरपालिका सांगते तिकडे आरक्षण आहे आणि दोघांच्या मिलीभगतने ते तिकडच्या रहिवाशांचं म्हणजे मागील 15-20 वर्षापेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या गरीब नागरिकांची घरं तोडण्यात आली, त्यांना बेघर करण्यात आलं, त्यांना रस्त्यावरती काढण्यात आलं. त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात कुठेही महानगरपालिका असो की महाराष्ट्र सरकार असो, त्यांना जराही काळजी नाही आहे. अशातच तिकडचं असलेलं रिझर्वेशन दाखवून त्या जमिनी मोकळ्या केल्या आणि परंतु ते रिझर्वेशन नालासोपारा पश्चिमेला गास गावामध्ये म्हणजे सोपाराच्या बाजूला ते प्रस्तावित केलेलं आहे. त्या संदर्भात महानगरपालिकेनेच शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून त्या संदर्भात रिझर्वेशन संदर्भात आता हरकती मागविण्यात येत आहेत. म्हणजे हे संपूर्णपणे बिल्डरांसाठी महानगरपालिकेने रचलेलं षडयंत्र आहे. त्या जागा बिल्डरांसाठी मोकळ्या करण्याचा हा संपूर्ण घाट घातलेला होता, ज्याच्यामध्ये हजारो नागरिकांना बेघर करण्यात आलेला आहे. परंतु त्याचबरोबर महानगरपालिका कुठेतरी हे सगळं लपून छपून करत होती. यांनी काहीतरी 30 जानेवारीला पेपरला बातम्या दिल्या असं बोलतायत, परंतु फक्त पेपरला बातम्या देऊन पूर्ण होत नाही हे काम. तर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आणि महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात संबंधित आरक्षणासंदर्भातले मोठे आराखडे प्लॅन लावायला हवे होते, जनजागृती करायला पाहिजे होती, जी महानगरपालिकेने केली नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की कुठेतरी बिल्डरांचा फायदा साध्य करून देण्यासाठी महानगरपालिकेने हे षडयंत्र रचलेलं आहे. परंतु परवाच्याच दिवशीच आमच्या एका मित्राला ह्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळाली. त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये कळवलं. जसं आम्हाला कळलं, कालपासून आम्ही हरकती घ्यायला सुरुवात केलेली आहे. आज हरकती घ्यायचा शेवटचा दिवस आहे. त्यांच्यातर्फे आम्ही हजारो नागरिकांच्या हरकती जमा केलेल्या आहेत. भरपूर लोकांना हरकती द्यायच्या आहेत, पण ते पोहोचू शकत नाही आहेत कारण वेळ कमी आहे. परंतु जितक्या हरकती आमच्याकडे आलेल्या आहेत त्या आम्ही इथे सुपूर्द करतोय. ही आम्ही प्रोसिजर पूर्ण करतोय. परंतु ह्याच्यानंतर एक मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत वसईच्या पश्चिम पट्ट्याला आम्ही उद्ध्वस्त करून देणार नाही. कोणी कितीही आलं तरी आम्ही आमचा प्राण देऊ, परंतु आमची वसई, हिरवी वसई आम्ही नष्ट होऊन देणार नाही. ह्या STP प्लांट आणि इथे जे आता महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड येत आहे असं त्यांनी जे जाहीर केलेलं आहे, त्यामुळे वसईतील पाण्याचा निचरा आणि वसईवरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? एक तर घन कचरा व्यवस्थापन म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात केली आहे. तरी पण येणाऱ्या काळात मोठ्या बिल्डरांसाठी कशी सुविधा करता येईल आणि पश्चिमेमध्ये नागरिकांना कसं त्रास देता येईल, कसं असते की कुठलीही महानगरपालिकेचं जे व्यवस्थापन केलं जाते, प्लॅनिंग केलं जाते, तेव्हा नागरिकांच्या सुविधेचा, नागरिकांच्या आरोग्याचा, नागरिकांच्या एकंदरीत सगळ्या वातावरणाचा तिकडे अभ्यास केला गेला पाहिजे. शहराच्या मध्यभागी कोणी डम्पिंग ग्राउंड तयार करते का? हे कशाबद्दलचं नियोजन आहे? आमच्या हरकती त्या संदर्भातच आहेत. परंतु या डम्पिंग ग्राउंड खरोखर जर का अस्तित्वात आला, आम्ही येऊन देणार नाहीत ते, पण आलं तर नागरिकांना आणि पर्यावरणाला फार मोठा धोका उत्पन्न ह्यामुळे होणार आहे. जर बोललो ना, त्या जागा भूमाफियांसाठी, बिल्डरांसाठी मोकळ्या करण्याचं षडयंत्र होतं हे, आणि या षडयंत्रामध्ये हजारो नागरिक बेघर झालेले आहेत. आज वसईत एक दुसरी कुजबूज देखील चालू आहे की वसईतील सन सिटी भागात ह्या सर्व प्लॅनिंग ह्यांचं असं चाललेलं आहे की इथे BKCच्या धर्तीवरती बिल्डिंग बनवायचे आहेत. परंतु जर का लोकांच्या मनात एक भीती निर्माण करण्यासाठी हे इथे डम्पिंग ग्राउंडचं दाखवायचं आणि त्यानंतर सांगायचं, ह्याहीपेक्षा जर का
तिथे बीकेसीच्या धर्तीवरती बिल्डिंग झाल्या ते चालू शकतील असं घाबरवण्यासाठी तर हे नाही ना. बघा 2001 ते 2021चा जो वसई विरारचा विकास आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये आचोळ्यामध्ये असलेलं आरक्षण होतं जे काय यांना पूर्ण करता आलेलं नाही आहे. तिकडे अधिकाऱ्यांनीच पैसे खाऊन तिकडे बिल्डिंग बांधून दिल्या, बिल्डरांनी बिल्डिंग बांधल्या आणि गरीब लोकांना फसवलेलं आहे. आणि त्याच 2001 ते 2021 मधल्याच आराखड्यासंदर्भात हे म्हणजे काय म्हणतात की जागा बदलली जात आहे. परंतु येणारा जो नवीन आराखडा आहे त्याच्यामध्ये अजून भयानक आहेत ज्याच्यामध्ये खरोखर नागरिकांना त्रास होणार आहे. या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 872 आरक्षित जागा होत्या, त्यापैकी 70 ते 80% जागा आरक्षित जागा ह्या अतिक्रमणित झालेल्या आहेत आणि त्या अतिक्रमण केलेल्या लोकांना रेग्युलराइज करून इतर मोकळ्या जागेवर षडयंत्र महानगरपालिकेने रचलेलं आहे. परंतु आम्ही जागरूक नागरिक आहोत. तुम्हाला सांगतो वसईला फार मोठी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. 88च्या दरम्यान सिडकोनी जेव्हा प्लॅन आणला त्यावेळी आमचे फादर फ्रान्सिस दिब्रिटोच्या माध्यमातून एक हरित वसईची मोठी चळवळ उभी राहिली. त्या चळवळीला महाराष्ट्र सरकारला नमावं लागलेलं आणि त्या नमावल्यामुळेच वसईच्या पश्चिम पट्ट्यात 0.33% FSI कायम झाला आणि तिकडे बागायती पट्टा झाल्यामुळे तर वसई वाचली. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या संदर्भात पण आम्ही फार मोठी लढाई केलेली, मी स्वतः उपोषण केलेलं आहे. त्यावेळी पण आम्ही लढाई जिंकलेलो, परंतु सध्याचं BJP सरकार आहे त्यांनी ती गावं महानगरपालिकेत घेतलेली आहे. त्यामुळे लढाई यशस्वीरित्या ऑलरेडी आम्ही लढलेले आहोत. त्यामुळे आम्हाला लढायचं कसं ते कोणी सांगायला नको, फक्त आमचा अंत बघू नका, कारण ह्यावेळी जी लढाई होईल ती आरपारची लढाई होणार आहे. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जर का पूर्वी महानगरपालिकेतून गावं निघावी ह्यासाठी आंदोलन करत होते आणि त्यावेळेला गावकरी बोलत होते की महानगरपालिकेला तिकडची आरक्षित जी, तुम्ही काय सांगता? नक्कीच तोच विषय आहे ना की 2001 ते 2021 मधल्या विकास आराखड्यामधली जी 872 आरक्षित जागा होत्या त्या जागा ऑलरेडी हडप केलेल्या आहेत, अतिक्रमण झालेलं आहे. त्या जागा तिकडे रेग्युलराइज करून ती जी रिझर्वेशन्स आहेत ती मोकळ्या राहिलेल्या जागेत टाकण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग आहेच, हे आम्ही तेव्हापासून सांगतोच आहोत. मी आजचा आरक्षण जो आहे डम्पिंग ग्राउंडचा, हा डम्पिंग ग्राउंड जो आहे तो वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मध्यभागी आहे आणि तो जर का झाला तर स्थानिक लोकांना त्याचा खूप त्रास होणार आहे. स्थानिक लोक तिथून उद्ध्वस्त होऊ शकतात. गावामध्ये रोगराई पसरण्याचा पण संभव आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये जो तिथे पाणी साठला जायचा तो पाणीसुद्धा तिथे निचरा होणार नाही आणि तो पावसाचा पाणी गावोगावी शिरून गावकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. आणि अशा प्रकारे जर स्थानिक लोक त्या डम्पिंग ग्राउंडमुळे उद्ध्वस्त होत असेल तर ते आम्ही काही शांतपणे बसून बघणार नाही. आम्ही त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करू. त्याच्यासाठी आम्ही लढायला आणि मरायला सुद्धा तयार आहेत, परंतु हा डम्पिंग ग्राउंड आम्ही इथे होऊन देणार नाही. तुम्ही आता सध्या काय सांगता? तुम्ही आज वसई तालुक्याच्या विकासाच्या नावाने भाजप सरकार फार उदो या इलेक्शनला करत होता की आमचा सरकार आला तर आम्ही वसई तालुक्याचा पूर्ण कायापालट करू, वसई तालुक्याचा विकास करू. परंतु आत्ताचा जो प्लॅनिंग महाराष्ट्र सरकारचा जो आहे वसई तालुक्याच्या बाबतीत हा एकदम बोगस आहे. आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला होता की आमच्या वसई तालुक्याचा काहीतरी भविष्य चांगलं येईल, वसई तालुक्याचा कायापालट होईल, तिथल्या जनतेचा नागरिकांचा विकास होईल, त्यांना ज्या मूलभूत सुविधा एवढ्या वर्षापासून ते लोक वंचित आहेत त्या मूलभूत सुविधा मिळतील. परंतु असं काही न करता वसई तालुक्यातल्या जनतेला उद्ध्वस्त करण्याचा काम या भाजप सरकारने लावलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो.